नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सेवे भाग 46 तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की सुधाताईने अनघाला घरी आणले. आता पुढे सकाळी सकाळी रियाला अनुचा कॉल येतो. ती झोपलेलीच असते. बोला मॅडम, आज सकाळी सकाळी माझी आठवण. रिया तिच्या झोपाळू आवाजात म्हणते, ए कुंभकर्ण उठ ना, 9 वाजलेत बघ. अनु फोन स्पीकरवर टाकते. मी बोलता बोलता आवडत पण असते. झोपू दे ग, तेवढाच टाईम जातो. खूप बोर झाले ग मी इकडे. रिया, चल उठ आता. जवळ असती तर लात मारून उठवली असती तुला. अनु, हे शहाणे, अशीच उठवशील का डॉक्टरला? जरा प्रेमाने उठवावं सकाळी सकाळी माणसाला. रिया त्यावर छानशी लाजते. अनु छानशी लाजते. त्याचं काय ते मी बघेल, आधी तू उठ ना. अनु, आता कसं? बोल, काय म्हणतेस? रिया उठून बसत बोलते, मला ना तुझ्याशी खूप बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे तुला. अनु तेवढ्यात रिषभ तिच्या रूममध्ये येतो. अगं मग सांग की, मुहूर्त काढून सांगणारच का? रिया, आधी तू इकडे ये, मग सांगेल. अनु, रिषभ तिला डोळ्यांनी सांगायला नकार देतो. मग वाट बघ, एवढ्यात तरी बाबाचा राग जाईल असं वाटत नाही मला. रिया, बरं ठीक आहे, मी नंतर बोलते. अनु, खडूस बॉस समोर आल्यासारखी लगेच काय ठेवते म्हणतेस ग? तुझ्यासाठी उठलं ना मी, आता बोल तू. रिया तिच्या खडूस म्हणल्यावर अनु लगेच फोन स्पीकरवरून काढून कानाला लावणार. तोच रिषभ तिच्या समोर येऊन बसतो. मी फोन परत स्पीकरवर टाकतो. अनुला काय करावं समजतच नाही. ती थोडी घाबरतच फोनवर बोलते, अगं तू फ्रेश हो, आपण नंतर बोलू. अनु, नाही, तू ऑफिसला गेल्यावर तू खडूस तुला काम सोडून फोनवर बोलू देणार आहे का? उलट तुला म्हणेल, मी चंद्रा, तुम्ही ऑफिसमध्ये गप्पा करायला येता की काम करायला? याचा पगार देतो का मी तुम्हाला? रिया रिषभची नक्कल करत फोनवर बोलते. मी हसत असते. अनु मात्र एकदम शांत होते. तसं रिषभ तिला डोळ्यांनीच बोल म्हणून सांगते, अगं असं काही नाही आहे अनु. तू तर नेहमीप्रमाणे त्याचीच बाजू घेशील म्हणा. जाऊ दे, मी फ्रेश होते, तू जा ऑफिसला, खडूस वाट बघत असेल. रिया, ओके बाय. अनु फोन ठेवणार. तेवढ्यात रिया पटकन बोलते, ओय लैला, जिजूला हाय सांगा माझा. रिया हसत म्हणते, नि अनुने तेच ऐकून पचकलीस असं मनातच म्हणून पटकन कॉल कट करतेस. रिषभ तिच्याकडे बघत होता. तिला टेन्शन आलं आता, याला काय सांगावं. तेवढ्यात रिषभच बोलतो, तुझी फ्रेंड मला खडूस म्हणते. रिषभ हाताची घडी घालून थोडं सिरियस होत तिला विचारतो, नाही तसं नाही. अनु थोडं घाबरत, रिलॅक्स अनु, गंमत करतोय मी तुझी, मला माहीत आहे ती मला काय म्हणते. खूप मिस करतेस ना तू तिला? रिषभ. अनु मानेनेच होकार देते. आणि काय ग, ती जिजूबद्दल काय बोलत होती? रिषभ. अनु परत त्याच्या बोलण्यावर गोंधळते. तसं रिषभ हसतो. काय झालं? अनु, मला पण जिजू पसंत आहे बरं का. रिषभ हसत म्हणतो. तशी ती कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघते. अशी काय बघतेस? मला नीलने त्याच दिवशी सगळं सांगितलं होतं. तो माझ्यापासून काहीही लपवत नाही. पण आता हे तू त्याला सांगू नकोस. त्याच्याशी आपण बोलू, ओके? इतक्या सहजासहजी माझी बहीण मी त्याला देईल का? रिषभ तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलतो. तसं अनु रिषभला मिठी मारते आणि रडू लागते. अनु, डोंट क्राय. काय झालं, अशी रडतेस का? ओके, मी काही नाही म्हणणार बाबा तुझ्या नीलला. रिषभ तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, तसं नाही, आज पहिल्यांदा भावाचं प्रेम अनुभवत आहे म्हणून डोळे भरून आले. अनु, तसं रिषभ तिच्या चेहरा ओंजळीत घेतो. इथून पुढे माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू मला चालणार नाही, समजलं तुला? तू फक्त खुश राहा, आम्ही सगळे आहोत ना आता तुझ्यासोबत. रिषभ खूप प्रेमाने बोलतो. बरं चल खाली, मग वाट बघत असेल आपली नाश्त्यासाठी. रिषभ म्हणतो. मी खाली जाऊ लागतो. तोच अनु त्याला भाई म्हणून हाक देते. तिचं भाई ऐकून तो जागीच थांबतो. मी मागे वळतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तसं अनु येऊन त्याला मिठी मारते. थँक्यू भाई असं रडतच म्हणते. तोही भाऊक होऊन तिला मिठी मारतो. तेवढ्यात मॉम त्या दोघांना बोलवायला वर येते. मी हे सगळं बघते. त्यांच्याही डोळ्यात आनंद अश्रू येतात. आज त्यांची फॅमिली पूर्ण झाली असं त्यांना वाटत असतं. अनुने रिषभला स्वीकारलं तसं हळूहळू आपल्यालाही स्वीकारेल असं त्यांना मनोमन वाटत होतं. तसं रिषभचं लक्ष मॉमवर जाते आणि मॉमच्या डोळ्यात पाणी बघून तोही त्यांना एका हाताने मिठी मारतो. परत चला खाली, भूक नाही लागली का? मॉम डोळे पुसत म्हणतात. मी खाली निघून जातात. तसं सगळे नाश्ता करायला बसतात. नाश्ता करताना सगळे गप्पा मारत असतात.
आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. बाय. टेक केअर.